आणि यानंतर घेऊयात काही शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करणार आहे। चौकशीसाठी डीजीसीएनं एक समिती स्थापन केली आहे। ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार असल्याचं बोललं जातंय। अजित पवार यांना विमान पुरवणाऱ्या VSR व्हेंचर्स या कंपनीचे विशेष ऑडिट सुद्धा करण्याचे आदेश डीजीसीएनं केले। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरती गॅस टँकर पलटी झाला। आडोशी बोगद्यामध्ये सुरुवातीलाच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती अपघात झाला। प्रोपोलिन गॅसची गळती झाल्यानं बचाव आणि मदत यंत्रणा सुरू झाली। मुंबई विमानतळावरती इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख धडकल्याची घटना घडली। लँडिंगच्या वेळी ही घटना घडल्याचं समजतं। दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते। सुदैवाने ते सगळे सुखरूप आहेत। नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या विजय यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांचा उन्माद नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने नवी मुंबई पोलीस मुख्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधू महंतांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आखाडा परिषदेच्या वतीनं आता साधू महंतांना अधिकृतपणे ओळख दिली जाणार असल्याचं बोललं जातंय। येवला नगरपंचायत नगरपालिका सभागृहाला अजितदादा पवार यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। शिवसेनेचे रुपेश दराडे, गटनेते गणेश शिंदे, शहराध्यक्ष विशाल परदेशी, अक्षय राजपूत यांच्यासह इतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे ही विनंती केली। 23 फेब्रुवारीला महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। 23 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू असेल। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। सुट्ट्या वगळता 20 दिवस अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे बोरिवली देवीपाडा इथल्या एका झोपडीला आग लागली। या घटनेमध्ये कोणाला दुखापत न झाल्यानं देवीपाडा येथील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयामध्ये लिफ्टची दुरावस्था झाली असून रुग्ण आणि नातेवाईकांसाठी असलेल्या एकूण 6 लिफ्टपैकी केवळ 2च दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। पालघरमध्ये मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाजवळ ITD कंपनीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय। ITDच्या साईटवर गेले असता कामगार आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वादही झाल्याचं चित्र आहे। आणि यानंतर घेऊयात काही गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावतीच्या MIDC परिसरामध्ये